हो गया है लाला वही भाई पीछे मारू क्या ला दे उससे मारता हूँ तो क्या करो इससे मारना दादा थोड़ा क्लियर देख हो रहा है क्या हो अबे एक फोटो थोड़ा इकडे सर तेरे सामने तो फोटो मार रहा हूँ सर लेफ्ट साइडला सर लेफ्टला सर इकडे आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि अवघ्या काही क्षणांमध्ये ते आपला आसन ग्रहण करतील आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करू. थँक्यू सर इकडे सर. I won't take more of your time. Sir, may I invite you on stage? मी सुबोध आणि शंकरजी आपणालाही विनंती करते की आपण कृपया मंचावरती यावं. शंकर एहसान लॉय मी असं म्हणेन संगीत क्षेत्रातील त्रिमूर्ती आपल्याबरोबर मंचावरती आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरात मुख्यमंत्री महोदयांचं आणि सगळ्यांचंच मनपूर्वक स्वागत. आता मी ज्योती मॅडमला विनंती करतो की आपल्या संपूर्ण टीमच्या वतीने आपण माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचं स्वागत करूया. थँक्यू. सर तुमचं मनोगत आम्हाला ऐकायचंच आहे पण आज तुमच्या हस्ते या चित्रपटाच्या ट्रेलरचं अनावरण होणार आहे. तर आमच्या सिनेमाच्या भाषेत ॲक्शन म्हणल्यानंतरच एखादी गोष्ट सुरू होते तर मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही ॲक्शन म्हणावं, समोर बसून एकदा ट्रेलरचा आस्वाद घ्यावात आणि मग आपलं मनोगत ऐकण्यासाठी आम्ही सगळेजण उत्सुक आहोत. ॲक्शन. प्रचंड उत्सुकता आहे तुमची प्रतिक्रिया जाणून घेण्याविषयी आणि अर्थातच तुमच्याकडून काही ऐकण्याविषयी. संगीत मान अपमान ज्याचं खरं म्हणजे आपण सगळेच वाट पाहतोय 10 तारखेची. त्याचे दिग्दर्शक आणि आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते सुबोध भावेजी, ज्योती देशपांडेजी, ज्यांची कट्यार अजून आपल्या काळजात घुसली आहे असे शंकरजी, शंकर एहसान लॉय आणि या ठिकाणी उपस्थित संगीत मान अपमानची संपूर्ण टीम, उपस्थित भगिनी आणि बंधूंनो,
मी गेल्या 2 दिवसामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार करून, खाते वाटप करून, बंगले वाटप करून, ऑफिस वाटप करून संगीत मान अपमानला आलो आहे. आमच्याकडे मान अपमान मनात होतो, त्याचं संगीत मीडियात वाजतं. पण मला अतिशय आनंद आहे की या क्षणाचा साक्षी मी होऊ शकतो आहे. याचं कारण आहे की 113 वर्ष सातत्याने मराठी मनाला भुरळ घालण्याची क्षमता ज्या संगीत नाटकामध्ये आहे, ते नाटक आज या ठिकाणी रुपेरी पडद्यावर नव्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि अर्थातच सुबोध भावेंनी बालगंधर्वही साकारला, त्यामुळे भामिनी साकारली आणि आता धैर्यधरी ते साकारतायत. हा देखील एक योगायोग आहे. पण आम्हालाही असं करावं लागतं. मुख्यमंत्री व्हावं लागतं, मग विरोधी पक्षनेता व्हावं लागतं, मग उपमुख्यमंत्री व्हावं लागतं, मग पुन्हा मुख्यमंत्री व्हावं लागतं. पण मला असं वाटतं की खरं म्हणजे संगीत मान अपमान 113 वर्षाचा जो इतिहास आहे, याच्याबद्दल इतक्या वेगवेगळ्या दंतकथा आहेत. म्हणजे लोक असं देखील सांगतात की एक काळ असा होता की सोन्याचा जो भाव होता त्यापेक्षा देखील जास्त दरात त्याची तिकीटं विकली गेली. किंवा अगदी म्हणजे स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये देखील ज्यावेळी टिळक स्वराज ट्रस्टकरता पैसा जमा करायचा होता, त्यावेळी याच संगीत मान अपमानचे अनेक त्या ठिकाणी प्रयोग करण्यात आले. आणि म्हणून एक मोठा इतिहास या ठिकाणी आहे. आणि ही जी संगीत नाटकांची एक परंपरा जी खऱ्या अर्थानं मराठी भाषेला लाभलेली आहे. मराठी भाषा अभिजात भाषा झाली, पण आपलं संगीतही तेवढंच अभिजात आहे, नाट्यसंगीतही तेवढंच अभिजात आहे. आणि या सगळ्या परंपरा ज्या आहेत, या परंपरा नवीन स्वरूपामध्ये आपल्या नव्या पिढीसमोर येणं हे देखील अत्यंत आवश्यक आहे. कदाचित मला माहिती नाही किती पदं त्याच्यामध्ये होती, तुम्ही मगाशी सांगत होता 67. कदाचित 67 पदं ऐकण्याचा पेशन्स किंवा तेवढं धैर्य आजकालच्या धैर्यधरांमध्ये नसेल. पण मला असं वाटतं की याचं जे सौंदर्य आहे हे या 14 पदांच्या माध्यमातनं, या सिनेमातनं निश्चितपणे आपल्यापर्यंत पोचेल. आणि त्यातनं नव्या पिढीमध्येही उत्कंठा तयार होईल की एकदा तरी आपण जाऊन थिएटरमध्ये संगीत मान अपमान बघितलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की एक प्रकारे जी आपली संस्कृती आहे, जी आपली कला आहे, जे आपलं संगीत आहे, या सगळ्या गोष्टींना रिइन्व्हेंट करणं, अशा प्रकारे हा सिनेमा आज आपल्यासमोर येतो आहे. आणि ट्रेलर इतका सुंदर आहे तर पिक्चर काय असेल. त्यामुळे मी खरोखर सुबोधजी आपलं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो. आणि अर्थातच संगीताशिवाय संगीत मान अपमान होऊ शकत नाही. शंकरजी आपलं अतिशय मनापासून मी अभिनंदन करतो. आपण शंकर एहसान लॉय, आपण खरं म्हणजे आपल्या देशातल्या संगीताला एक वेगळी उंची नेहमीच दिली आहे. पण मराठीवर जे प्रेम आपण या ठिकाणी करता ते मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्याकरता मी आपलं मनापासून अभिनंदन करतो. आणि मगाशी सुबोधजी म्हणाले ही गोष्ट देखील खरी आहे की या आमच्या कार्यकाळामध्ये आता आपला जो काही मराठी सिनेमा आहे, मराठी थिएटर आहे, आपला जो विविध कलांचा आविष्कार आहे, याला योग्य व्यासपीठ मिळालं पाहिजे. या दृष्टीनं निश्चितपणे काम करण्याची आमची देखील इच्छा आहे. कारण मगाशी ज्योतिजींची चर्चा चालली होती त्यावेळी अनेक वेळा मी त्यांनाही सांगत होतो की अनेक वेळा चांगले चित्रपट जे लोकांना आवडलेले आहेत त्याचे डायरेक्टर्स मला भेटतात आणि म्हणतात की आम्हाला कुठलाच प्लॅटफॉर्म मिळत नाही आहे. त्यावेळी अतिशय दुःख होतं की असं का व्हावं की आपल्या मराठी सिनेमाला त्या ठिकाणी कुठला प्लॅटफॉर्म मिळू नये. पण मला असं वाटतं की त्याच्यावर त्याही वर्किंग करतात. आपण सगळे मिळून वर्किंग करूया. आणि हा जो काही आपला संपूर्ण अभिजात अशा प्रकारचं कला आविष्कार आहे
हा सगळ्या प्रकारच्या प्लॅटफॉर्मवरनं लोकांपर्यंत पोचला पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न निश्चितपणे आपण सगळे मिळून करू. मी पुन्हा एकदा सुबोधजी खूप मनापासून तुमचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि हा विश्वास व्यक्त करतो की संगीत मान अपमान सर्व रेकॉर्ड तोडेल, सगळे रेकॉर्ड तोडून हा अतिशय प्रेक्षकांना भावेल आणि आम्ही देखील निश्चितपणे मी तो पाहणारच आहे. त्यामुळे फक्त आता तो कधी पाहायचा आणि कोणाकोणासोबत पाहायचा याचं नियोजन मी लवकरच करेन आणि त्याला नक्कीच अमृताला म्हणजे माझ्या पत्नीला देखील मी घेऊन येईल. आज खरं म्हणजे तिला जास्त आवडलं असतं याला, पण मी विसरलो तिला सांगायचं, तुम्ही मला सांगितलं होतं. पण हे कट करून टाका, एडिट करून टाका, हे तिच्यापर्यंत पोचू देऊ नका अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि पुन्हा एकदा या अतिशय चांगल्या लॉन्चला आपण मला बोलवलं त्याबद्दल अतिशय मनापासून आपले आभार मानतो आणि पूर्ण टीमला शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बहुत सुंदर है. थैंक यू. आपसे स्पेशली जानना चाहूँगी कि आपकी तरफ से चल क्या रहा है. पिछले साल भी पटाखे फूटे, अगले साल भी पटाखे फूटने वाले हैं, हिंदी हो या मराठी हो. अब तो सीएम साहब ने भी बोल दिया है कि बहुत अच्छे से ध्यान रखा जाएगा. आपकी एक्सपेक्टेशंस क्या है? मेरी एक्सपेक्टेशन वही है कि पूरा महाराष्ट्र मिलके इसको एक नए रिकॉर्ड पर लेकर जाए एंड रेस्ट ऑफ इंडिया भी वो मोमेंटम को ज्वाइन करे, क्योंकि हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है कि हम अच्छी सिनेमा को सपोर्ट करें एंड दिस इज़ वन ऑफ इट विच इज़ ब्रिंगिंग बैक कल्चर. सीएम साहब ने कहा कि हमारी नई पीढ़ी जो है उनको हमारे 100 years old के प्लेज एंड वो कल्चर का कुछ पता ही नहीं, एंड दिस इज़ अ ग्रेट वे टू उसको एंटरटेन करते हुए हम वो कैसे नई पीढ़ी को पेश करें. सो ग्रैंडफादर्स, आवर एज ग्रुप एंड आवर चिल्ड्रन कैन एन्जॉय इट टुगेदर. तो हमें लगता है कि ये 2025 की शुरुआत बहुत कमाल की होगी. सुरुवात तुला विचारायचं आहे, नाट्य संगीत फार 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 मोठं कर्तव्यपण आहे आणि त्याच्यावर भार पण आहे तुझ्या खांद्यावर. हे सब्जेक्ट निवडताना असं काय होतं जे तुला वाटतं की हे करावंच लागेल मला? आपल्याकडे आपण इतकं बाकी भाषांमधलं संगीत ऐकतो. मराठी संगीताने 113 वर्षापूर्वी जे पराक्रम करून ठेवलेत त्याच्या आसपास पण कोणी नाही आहे. मला असं वाटतं की गोविंदराव टेंब्यांनी ही जी गाणी केलीत, ही जी कंपोजिशन्स आहेत आणि त्याला शंकर एहसान लॉय यांनी जी जोड दिलेली आहे, इतका रोमॅन्टिसिझम दुसऱ्या कुठल्याच गाण्यात नाही आहे. आणि तो रोमॅन्टिसिझम फक्त प्रियकर प्रेयसीचा नसतो, तर तो देशाबद्दल वाटणाऱ्या प्रेमाचा पण रोमॅन्टिसिझम असतो. जो धैर्यधरला त्याच्या प्रदेशाबद्दल वाटतो आहे, जो भामिनीला त्याच्याबद्दल वाटतो आहे, तिला तिच्या वडिलांबद्दल. तर मला असं वाटतं की रोमॅन्टिसिझम म्हणजे फक्त प्रियकर प्रेयसी नाही, तर रोमॅन्टिसिझम जे माझी देशप्रेम आहे ते पण माझा रोमॅन्टिसिझम आहे. माझ्या देशावरचं प्रेम पण एक रोमांच माझ्या देशाबरोबरचं. आणि त्याला जे गोविंदराव टेंब्यांनी अद्भुत चाली दिल्यात, शंकरजींनी त्याला अजून 4 पावलं पुढे घेऊन गेलेत. तर मी स्वतः नाट्यसंगीताचा, भारतीय क्लासिकल म्युझिकचा प्रचंड मोठा चाहता आहे आणि माझ्या सिनेमातले काम करणारे सगळेच जण मला असं वाटतं माझ्या इतकं संगीतावरती प्रेम करणार आहेत. म्हणजे शैलेश स्वतः उत्तम गातो, खूप उत्तम ऐकतो. सुमित तर त्याच्या सेटवरती जर त्याच्या गाडीत पेटी नसेल तर ती गाडी सुमितची नाही, इतकं त्याच्या म्युझिक बरोबर असतं. अर्चना खूप सुंदर गाते, काम करते. वैदेही खूप सुंदर नृत्य करतेच, काम करतेच, पण ती गातेसुद्धा खूप सुंदर. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या टीममधले सगळेच म्युझिकशी खूप जोडले गेलेले आहेत. अमृतासुद्धा खूप सुंदर नृत्य करते आणि तिचाही म्युझिकशी संबंध आहे आणि ती माझी कट्यारची पहिली हिरोईन आहे. त्यामुळे ती तर बाय डिफॉल्ट माझ्या कुठल्याही सिनेमाचा भाग असणार आहे. आणि इतके सगळे आल्यानंतर, आणि ज्योती मॅडम असतील, निखिल असेल, आमचे सुनील फडतरे असतील, तर इतकं स्ट्रॉंग तुला बॅकिंग मिळाल्यानंतर, इतकी सुंदर तुझ्याबरोबर टीम असल्यानंतर तू असं का नाही काहीतरी करणार? सुबोध सर, और एक चीज़ आपसे जानना चाहूँगा, जैसे ज्योति मैम ने कहा कि तेलुगु फिल्म और जो दूसरी रीजनल फिल्म है बहुत अच्छा कर रही है, हिंदी ऑडियंस भी देख रही है, तो हिंदी ऑडियंस के लिए क्या कहना चाहेंगे संगीत मान अपमान? मैं समझता हूँ कि अगर अच्छी फिल्म हो तो उसको भाषा का बंधन नहीं होता है. कटियार एक ऐसी फिल्म थी जो बहुत सारे नॉन महाराष्ट्रियन लोगों ने भी देखी और उतना ही प्यार और उतनी ही मोहब्बत उस फिल्म से की जितना मराठी लोगों ने की. तो एक अच्छी फिल्म की कोई भाषा नहीं होती. हम भी देखते हैं, हम मैक्सिकन फिल्म देखते हैं, फ्रेंच फिल्म देखते हैं, हमें बिल्कुल भाषा समझ में नहीं आती, लेकिन फिर भी हम देखते हैं क्योंकि सिनेमा अच्छा होता है और सिनेमा की एक ही लैंग्वेज होती है, दैट इज़ सिनेमा. तो मुझे लगता है कि ये उसी लैंग्वेज में बनाई गई फिल्म है. इसमें लोग मराठी बोल रहे हैं लेकिन है ये सिनेमा की भाषा. तो जिसको सिनेमा की भाषा पसंद हो वो हर कोई ये फिल्म देखेगा. सुमित सर, तुम्ही जस्ट आता सुबोध सरांना एक मिठी मारली
अनेक वर्ष सरांना बघतोय की मालिकेच्या निमित्ताने असो किंवा अनेक सिनेमांच्या निमित्ताने त्यांना नेहमीच एक दिग्दर्शकाचं टेन्शन असतं की बाबा हे दुसरं बाळ आहे त्यांचं. पण आता तुम्ही एक मिठी मारली, ते काय एक बॉन्ड शेअर करता? ती आमची मिठी जरा जुनी आहे, ती आमची काशीनाथ घाणेकरची मिठी आहे. म्हणजे जसा सुबोधने आता कट्यारचा उल्लेख केला तसंच मी घाणेकरांच्या फिल्मचा सुद्धा उल्लेख करेन की सुबोधचं काम हे आम्ही सगळेजण खूप म्हणजे असं वी लुक अप टू हिज वर्क. नट म्हणून तर तो उत्तम आहेच, पण दिग्दर्शक म्हणून मला त्याच्यावर काम करण्याची पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. तर त्यामुळे त्याच्याकडनं त्यांनी जे मला अजून आठवतं, आम्ही ओरछाला शूटिंग करत होतो आणि शूटिंग आमचं 15 तारखेपासून 16पासून आणि 15 रात्री तर आम्हाला प्रत्येकाला एकेकाला असं खांद्यावर हात घालून ना असं फिरून येत होता की तुझा रोल असा आहे, तुझा रोल असा आहे, असं करून आम्ही मोठी चक्कर मारून येत होता. मग इकडे पात्र बदलायचं, इकडे मग शैलेश यायचा, पण सुबोधचा हात असाच असायचा. तर सुबोधने जे ब्रीफ दिलं ना मला ते इतकं अप्रतिम होतं. कारण काय, तू हा चित्रपट जगला आहे तो राईट फ्रॉम द इन्सेप्शन. त्याचं नाट्यसंगीतावरचं प्रेम, गाण्यावरचं प्रेम, ते सगळं ह्याच्यामध्ये दिसतं. तर म्हणजे ते कट्यार असू दे किंवा संगीत मानापान असू दे. तर त्यामुळे सुबोधने जे आम्हाला ब्रीफ दिलं तर काही नाही, आम्ही फक्त तीच री ओढली आहे, सुबोधचंच बोट धरून आम्ही सगळेजण चालत पुढे गेलेलो आहोत. त्यामुळे सुबोधबरोबर काम करण्याची वेगळीच मजा आहे. वा. 10 तारखेला बाळ जन्माला येणार आहे. दिग्दर्शकाच्या मनातल्या काय भावना आहेत? डोळ्यात सगळे दिसतंय आल्यापासून. नाही, मी खरं सांगू का, एक म्हणजे परमेश्वराची एवढी कृपा आहे की आपण एखादं स्वप्न बघतो आणि त्या स्वप्नामध्ये इतकी सगळी लोक सामील होतात आणि तुला कळत नाही की तुझं स्वप्न कधी पूर्ण झालं. तर ते अनेकांचं स्वप्न होऊन जातं आणि ते लोक त्याचा वारसा पुढे नेतात. मला असं वाटतं की ज्या दिवशी माझं सेन्सॉर झालं, ज्या दिवशी माझी DCP निघेल ना, त्या क्षणी या सिनेमातनं मी मुक्त होईन. म्हणजे आत्मा जसा मुक्त होतो शरीरातनं, तसं मी या सिनेमातनं मुक्त होईन. मग हा सिनेमा प्रेक्षकांचा होऊन जाईल. माझा त्या सिनेमाशी काही संबंध नाही, पण त्यांच्याकडे पोचवण्यापर्यंतची जी जबाबदारी आहे ती 5 वर्ष मी फार मेहनतीने आणि फार प्रामाणिकपणे सांभाळले. कारण गोष्ट त्यांचीच आहे, माझी थोडी आहे. एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे फक्त द्यायची आहे. त्यामुळे आम्ही सगळेजण त्याच्याशी मधला एक दुवा म्हणून जोडले गेलेलो. 113 वर्षापूर्वी खाडीलकर टेंब्यांनी सुरू केलेलं हे वारू आता 2025मध्ये पुढच्या पिढीकडे आम्हाला द्यायचं आहे. मग त्याच्यामध्ये ज्योती मॅडम, फडतरे आणि आम्ही सगळे, आमचे ॲक्टर्स, आमचे ऑल टेक्निशियन्स, या सगळ्यांनी त्याला इतकंच प्राणपणाने सांभाळलं आहे. आणि मला असं वाटतं की डिरेक्टर म्हणून माझं काम एवढंच आहे की जितकी ही फिल्म मला माझी वाटते की माझ्या टीममधल्या प्रत्येकाला त्याची वाटली पाहिजे. आणि ती जेव्हा वाटते तेव्हा मला काहीच करावं लागत नाही. सगळ्यात आधी माझ्या वाट्याला भामिनी ही भूमिका आली हे खरंच माझं भाग्य आहे. मी मगाशी पण म्हटलं तसं ज्या व्यक्तीला वाटलं असेल की मी भामिनी साकारू शकेन त्या प्रत्येकाचे मी बहुतेक आयुष्यभरासाठी ऋणी आहे. कारण प्रत्येक कलाकारासाठी एक खूप मोठं स्वप्न असतं अशा एखाद्या चित्रपटाचा भाग होणं. आणि तू म्हणालीस तसं या सिनेमात मला खूप वेगवेगळे प्रयोग करायला मिळालेत. एक अभिनेत्री म्हणून अजून काय हवं, प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन करायला मिळावं, काहीतरी वेगळं करायला मिळावं हीच अपेक्षा असते. आणि ह्या सगळ्यांच्यामुळे ती माझ्या पदरात पडली आहे. आणि सुबोधदादाबरोबर मी अर्थात आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकरमध्ये काम केलेलंच आहे. पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळाली आहे ॲक्टर म्हणून आणि त्याच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली आहे. एक कलाकार म्हणून तुम्ही त्यांच्याबरोबर काम केलेलं असलं तरी तेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला कळली आहे ती व्यक्ती. पण मला असं वाटतं की तो प्रवास सुरूच राहतो प्रत्येक नव्या सिनेमाबरोबर, प्रत्येक नव्या कामाबरोबर. आणि ह्या सिनेमाच्या बाबतीतही मला तसंच झालं. त्याच्यातले दिग्दर्शक म्हणून इतके सारे पैलू, व्यक्ती म्हणून इतके सारे पैलू मला अनुभवायला मिळाले या सिनेमाच्या निमित्ताने. प्रत्येकच जण त्याच्याबद्दल बोलताना इतकं प्रेमाने, इतकं कौतुकाने बोलतोय कारण ही डिझर्व्स आहे. त्यांनी तितकं आपुलकीने, तितकं आत्मीयतेने आम्हा सगळ्यांबरोबरचं ते नातं कलाकार म्हणून, दिग्दर्शक म्हणून आणि माणूस म्हणून जपलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ही अशी इतकी स्ट्रॉंग टीम मिळणं हे खरंच माझं भाग्य आहे. आणि आता फक्त उत्सुकता आहे की लोकांपर्यंत आम्ही हा सिनेमा कधी पोहोचवतोय आणि लोकांची प्रतिक्रिया कधी आम्हाला पाहायला मिळते. सो पहिलं वाक्य त्यांचं सिनेमा संपल्यानंतरचं काय होतं तुम्ही सांगा? नो यू से. सिनेमा संपल्यानंतरचं त्यांचं पहिलं वाक्य होतं, सुबोध सिनेमा ही घेऊन जाणार आहे. ओके, घेऊन जाऊ दे, सिनेमा भामिनीचाच आहे. थँक्यू.